घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी। ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को 10 में से कितने मार्क्स देंगे? जाने दीजिए ना। अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन झाग, कोमल हाथ, रोज और चंदन, सुपर चमक। महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं, फेना सुपर वॉश टिकिया में समाई। फेना ही लेना। फेना। थोडं मागे आमच्या घरातील कचरा आम्ही त्यावर न टाकता मध्ये नमस्कार मित्रांनो, मी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आपण बघू शकत
आज संपूर्ण संभाजीनगर जिल्ह्यामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात आलेलं आहे आणि या संदर्भामध्ये वाळूमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये स्वच्छता अभियान चालू आहे आणि आपल्यासोबत आहे गंगापूर पंचायत समिती बीडो साहेब. सर काय सांगाल? आज दिनांक 13 जून 2026 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि माननीय CO मॅडम यांच्या आदेशान्वये संपूर्ण जिल्ह्यात सर्व शासकीय कार्यालय जिल्हा परिषद अंतर्गत सर्व शासकीय कार्यालय व सर्व ग्रामपंचायती यांच्यामध्ये स्वच्छता अभियान राबवण्याचे निर्देश माननीय CO मॅडम यांनी दिलेले होते. त्याच्यासाठी तालुकास्तरीय सर्व विभाग प्रमुख यांना गाव नेमून दिलेलं आहे. जिल्हास्तरीय सर्व विभाग प्रमुख यांनाही गाव नेमून दिलेले आहे आणि सर्व विभाग प्रमुख तसेच सर्व ग्रामपंचायत अधिकारी सर्व ऑफिस स्टाफ हे आपापले ऑफिस तसेच ग्रामपंचायतमधील इतर रस्ते शाळा 15 जून रोजी शाळा सुरू होत आहे. त्याच्यामुळे शाळेची स्वच्छता करणे सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे. तर सर्व शाळा स्वच्छता होतील आणि जे रहदारीचे रस्ते यांची सफाई करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. त्यानुसार काम सुरू आहे आजच्या दिवशी. तसेच प्लॅस्टिकचा कचरा आणि काही हॉटेल मालक वगैरे दुकानदाराच्या बाहेर कचरा टाकतात त्यांना दंड आकारलेला आहे. आम्ही सुमारे 25 लोकांना ग्रामपंचायतनी दंड आकारून पावत्या दिलेल्या आहे त्याबद्दल. आणि इथून पुढे कचरा आपल्या हॉटेल बाहेर किंवा आपल्या आस्थापनांबाहेर जो कचरा आहे त्याची जबाबदारी संपूर्ण त्या आस्थापना मालक यांच्यावर सोपवलेली आहे आणि त्यांना दंड आकारण्याची तजवीज ठेवलेली आहे. यस सर. आपल्यासोबत आहे ग्रामविकास अधिकारी. सर काय सांगाल? कनाल अभियान चालू आहे आणि काही लोकांना आपण दंड पण आखलेला आहे. ज्यांना माझी जबाबदारी ही पूर्ण तुम्ही पालन केलं समज काय सांगाल? मॅडमचे आदेशानुसार साहेब आज सकाळी 8 वाजता ग्रामपंचायत कार्यालयात हजर झाले. आम्ही गावचा पूर्ण स्टाफ आशा सेविका अंगणवाडी सेविका आमच्या सफाई कर्मचारी पूर्ण स्टाफ घेऊन आम्ही पूर्ण गावाचे रोड शाळा परिसर स्वच्छ केला आणि जे दुकानदाराच्या दुकानासमोर कचरा दिसला त्यांना आम्ही ताबडतोब दंड आकारला. आणि यानंतर जर त्या दुकानदारासमोरच्या दुकानापुढे पुन्हा कचरा दिसला तर याच्यापेक्षा डबल दंड लावू आणि शिक्षा करण्याबाबत आम्ही आज मार्गदर्शन दिली. याच्यानंतर माझं जो इच्छा आहे रोडला कोणी कचरा टाकलेलं कोणताही दुकानदार आपल्या जबाबदारी आपला कचरा गाडी टाकेल अशी आम्ही त्यांना ताकीद दिली. अजून एक महत्त्वाचा प्रश्न असेल आपल्या गावामध्ये जे चिकनवाले कुठं पण कचरा टाकतो या संदर्भात काय? चिकनवाले मटनवाले यांना काल पूर्ण ग्रुपवर नोटीस पाठवली होती आम्ही. परंतु आतापर्यंत काल कुणी आले आज त्यांना प्रत्येक दुकानात नोटीस देऊन त्यांना प्रत्यक्ष सांगण्यात येत आहे. पण त्यांच्या सोयीनुसार एक ट्रॅक्टर आम्ही सायंकाळी पूर्ण गावात फिरून सर्व चिकन मटन यांनी त्या ट्रॅक्टरमध्ये कचरा टाकावा अन्यथा त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची तरतूद आम्ही करणार आहे. अशा बाबत सरपंच महोदय